हो. नमस्कार. नमस्कार, माझं नाव राजू दशरथ देवकर. ग्रुप ग्रामपंचायत वेरगाव येथील मी विद्यमान सदस्य आहे. आज या ठिकाणी पत्रकार परिषद येत असताना आज घटस्थापनेचा मुहूर्त आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा. वेरगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सो अर्चनाताई संदीप देवकर, एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सागरभाऊ देवकर असतील, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुक्याचे उपाध्यक्ष संजयभाऊ देवकर असतील, पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे नुकत्याच 24/4/2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत वेरगाव या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर काही कायदेशीर प्रक्रिया असतील हेच निर्माण झाले. त्यानंतर हा सर्व विवाद माननीय जिल्हाधिकारी असतील, न्यायालय असेल, या ठिकाणी हा विवाद चालू होता. हा विवाद चालू असताना नुकतंच 15/9/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी निकाल दिलेला आहे आणि संबंधित ज्या लोकांनी या ठिकाणी सरपंच पदावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यांचा निकाल या ठिकाणी फेटाळण्यात आलेला आहे. त्यांच्या सर्व हरकती या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की वेरगावच्या सरपंच पदी सो अर्चना संदीप भरत देवकर या इथून पुढे त्या ठिकाणी कामकाज पाहतील. नमस्कार, मी अर्चना संदीप देवकर, विद्यमान सरपंच वेरगाव दहिवली. दिनांक 24/4/2025 रोजी आमची सरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये मी बहुमताने विजयी झाले, लोकशाही पद्धतीने विजयी झाले आणि प्रशासनाच्या काही हलगर्जीपणामुळे आमचे 5-6 महिने वाया गेलेले आहेत. आणि एकविरा देवस्थान सारखं देवस्थान आमच्याकडं असल्यामुळे 5-6 महिने आमच्या ग्रामस्थ असतील सर्वांनाच नाही का म्हणजे खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं. माझी एवढीच विनंती आहे, माझ्या सर्व सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, सर्वांना विनंती आहे की आता इथून पुढचा जो कार्यकाळ माझा राहिलाय तो आपण सर्वजण मिळून काम करूया. तुमच्याकडे किती सदस्य आहेत आणि तुमच्या विरोधामधल्या सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या? आता उपस्थित सदस्य किती आहेत? तुम्ही सदस्य तुमच्याकडे किती म्हणण्यापेक्षा आम्ही सगळे 9च्या 9 लोक एकत्रच काम करतोय. ठराव असतील, गावातला विकास असेल, नवी लोकांनी त्या ठिकाणी विकासाला हातभार लावलेला आहे. कुणाचं एकाचं श्रेय नाहीये. आमचा आनंद ठीक आहे. आता ही निवडणुकीची प्रक्रिया होती. याच्या अगोदर 2 वेळा निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याच्या अगोदर एकदा इलेक्शन झालेले आहेत. त्यावेळेस त्यांनी सरपंच पदाचा अर्ज दाखल केला होता. त्यावेळेस त्यांना 6 मतं पडली होती आणि समोरील विरोधकांना 3 मतं पडली होती. त्यावेळेस या प्रथम सरपंच झाल्या. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये काही घडामोडी घडल्या गेल्या. यांच्यावर अविश्वास दाखल करण्यासारखी प्रक्रिया राबवली गेली. त्याच्यातनं हे सामोरे गेले. त्यानंतर त्या ठिकाणी पूजा अशोक पडवळ आणि वर्षा संतोष मावकर या दोघींनी त्या ठिकाणी वर्षभराच्या कालावधीमध्ये सरपंचपद भोगलं गेलं. त्यांच्या दोघींची निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध झाली आणि त्यावेळेस ही प्रक्रिया होत असताना त्यांना कोणी विरोध करणं किंवा फॉर्म भरण्याचं कारणच आलं नव्हतं. आता नुकतंच या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर जागा रिक्त झालेली होती. जागा रिक्त झाल्यानंतर मग निवडणुकीची प्रक्रिया पार पाडायची होती. त्याच्यामध्ये एक योगिताताई नवनाथ पडवळ यांनी अर्ज दाखल केला. त्याच्यानंतर अर्चना संदीप देवकर यांनी पण अर्ज दाखल केला. या दोघांनी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुका पार पडत असताना मतदानावरती आलं. मतदान प्रक्रिया पार पडत असताच्या अगोदर अर्चना संदीप भरदेवकर यांच्याशी आम्ही अनेक वेळा चर्चा केली की तुम्ही या ठिकाणी माघार घ्या. जवळजवळ आम्ही 6 ते 7 लोक प्रयत्न करत होतो. त्याच्यात आम्हाला मानसिकता दिसत होती की हे माघार घेतील. परंतु काय झालं, ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी या ठिकाणी यांच्या संघ वाद घालण्याचा संवाद केला की 2 वेळा बिनविरोध झालं, त्यावेळेस तू का फॉर्म भरला नाही, आत्ताच का फॉर्म भरते. त्याच्यातनं यांनाही वाईट वाटलं, आम्हालाही वाईट वाटलं की अरे माघार घेत असताना हा विषय पुढे यायला नव्हता.
पाहिजे. पण ठीक आहे, दुर्दैवाने दोन्ही फॉर्म राहिले. त्याच्यानंतर आम्हाला सर्वांना सांगण्यात आलं की मतदान प्रक्रिया चालू करण्याची का. आम्ही सगळ्यांनी होकार दिला. त्यानंतर यांनी सांगितलं की मला गुप्त मतदान पाहिजे. कारण काय झालं, राजकीय दबाव एवढा मोठा होता की सगळे सदस्य काय खुल्या मनाने कोणी कुणासंग चर्चा करत नव्हतं. पण त्याच्या अगोदरचं वातावरण आमचं खुल्या मनाने होतं. आम्ही सगळे विरोधक हा विषयच नाही आमच्याकडे. आम्ही सगळे नात्यागोत्यातलीच माणसं आहेत. त्यामुळे विरोधक म्हणून हा गावातला विषय, ग्रामपंचायतमध्ये विरोधक नाही आम्ही कोणी, सगळे एकामेकीला सामावून घेणारे. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आमच्या हातात चिठ्ठ्या दिल्या गेल्या. आम्ही चिठ्ठ्या घेतल्या, आम्हाला एका रूम मध्ये पाठवलं, टिक मार्क करायला लावली. त्या ठिकाणी टिक मार्क केली आम्ही आणि येऊन आम्हाला सांगितलं की ह्या रूम मध्ये तुम्ही चिठ्ठी टाकून द्या तुम्ही. आम्ही आमच्या पद्धतीने दिली. फक्त एकच काय झालं की मी शेवटला मतदान करण्याचं कारण एकच झालं की निवडणूक प्रक्रिया पार पाडत होती, प्रत्येकाला चिठ्ठ्या देत होते. मला त्यांनी विचारलं तर मी विचारात पडलो की मी कुणाला मतदान करायचं. कारण का ही प्रक्रिया मतदानावर आली होती पार आणि मला वाटत होतं हे कुठेतरी बिनविरोध व्हावं. मतदान केलं, मॅडमनी लगेच बोलून घेतलं सगळ्यांना आणि आमच्या समोर ते ओपन करायला सुरुवात केली. ओपन केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्या चिठ्ठ्या वाचल्यानंतर पण जरा जे विरोधक होते त्यांना शॉक बसला की बाबा मला मतदान कमी झाले. त्यांना वाटलं असेल की मला जास्त मतदान होईल अशी त्यांची अपेक्षा असेल कदाचित. त्यामुळे त्यांना तसं वाटलं होतं. यांना वाटलं असेल की बाबा मला अजून मतदान का पडलं नाही, म्हणून ह्या पण शॉक होता की मलाही अजून मतदान पाहिजे होतं. मग त्याच्यानंतर तिथं बऱ्याचशा काही गोष्टी घडत गेल्या. गुप्त मतदानच्या प्रक्रियेमध्ये शेवटी एक लोकशाही दिलेला अधिकार आहे. मी नाही सांगू शकत मी यांना मतदान दिलं. मी मतदान केले ना, पण मी यांना केले हे मी आज सांगू शकत नाही. मी त्यांना केले हे पण सांगू शकत नाही. तो माझा अधिकार आहे, तो माझा गुप्तच राहिला पाहिजे. ही प्रक्रिया पार पडली. त्याच्यानंतर तिथं त्यांना शॉक लागला की मी सरपंच व्हायला पाहिजे होते. यांना वाटलं मी व्हायला पाहिजे होते. ह्या झाल्या त्या झाल्या नाही. त्यानंतर त्यांनी तिथे जाहीर केलं की मला अजून मतदान पाहिजे होतं. ते पडलं नाही त्यांना. त्याच्यातनं काही गोष्टी घडत गेल्या आणि न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत हा विषय आला. जिल्हाधिकाऱ्यांनी काय आदेश दिलेले? जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे की निकाल पत्रात दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचे अर्ज फेटाळण्यात येत आहे. निकालाची समज सर्व संमतींना देण्यात येत आहे. अर्जदार ह्या योगिताताई नवनाथ पडवळ यांनी अर्ज दिला होता की या ठिकाणी जी निवडणूक प्रक्रिया पाडलेली आहे तिच्यावरती आमचे आक्षेप आहेत काही गोष्टींवरती, तर ही लोकशाही मार्गाने झालेली आहे असं त्यांनी जिल्हाधिकारी यांना अर्ज त्याच्या अगोदर त्यांनी न्यायालयात गेले होते. न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने त्यांचे ते अर्ज फेटाळले गेले. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांकडे गेले, तहसीलदारांनी त्यांचे अर्ज फेटाळले गेले. त्याच वेळेस ते माननीय ग्रामपंचायतचे न्यायाधीश म्हणजे कलेक्टर साहेबांकडे गेले. कलेक्टर साहेबांकडनं काही तारखा मिळत होत्या आम्हाला. त्यानंतर 3 तारखेला त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी 15 तारखेला या ठिकाणी ऑर्डर दिली गेलेली आहे की जी प्रक्रिया पार पडलेली आहे ती प्रक्रिया ही कायदेशीर बाबीत बरोबर असून त्या ठिकाणी अर्चना संदीप देवकर या सरपंच झालेले आहेत. आता जे तुमच्याकडे आदेश आलेला आहे, तुम्ही सरपंच पदावर आहेत, पण विरोधी सदस्य जे आहेत तुमचं एकत्रित मिलन झालं का? नाही, आतापर्यंत आमची एकही मासिक मिटिंग झालेली नाही. नुकताच 15 तारखेला आलेले आहेत आणि हे पत्रकार परिषदेच्या मार्फत आमचे ग्रामस्थ असतील किंवा परिसरातली लोक आहेत यांना आजही त्या गोष्टीची गैरसमज निर्माण होत होते. काही सोशल मीडिया मार्फत सुद्धा व्हॉट्सअपवरती काही मेसेज जात होते की न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. पत्रकार परिषद घेऊन हा आदेश आणि उद्यापासून ग्रामपंचायतचं काम सुरळीत करायचंय. ग्रामस्थ असतील किंवा आमचे विश्वास सभासद असतील, सदस्य उपसरपंच आहेत तिथं, यांना विश्वासात घेऊनच ही कामं करायची आहेत. त्यांना कुठेही विश्वासात न घेता या ठिकाणी एकही काम होणार नाही. त्यांच्या बरोबर आणि खांद्याला खांदा लावूनच काम करायचे. आमच्याकडे कालावधी खूप कमी राहिलेला आहे आणि एकविरा देवस्थान सारखं क्षेत्र हे आमच्या ग्रामपंचायतीत आहे. त्या ठिकाणी एकट्या बाजूला सरपंचाने जाणे आणि एका बाजूला ग्रामपंचायत बॉडीने जाऊन त्या ठिकाणी कोणताही विकास होत नाही. त्या ठिकाणी त्या एकविरा देवस्थान ट्रस्ट बरोबर आम्हाला बरोबर जाऊनच काम करावं लागेल. गावातही खूप मोठ्या समस्या आहेत. खूप चांगले निर्णय आमच्या ग्रामपंचायत बॉडीमध्ये पूजा पडवळ या सरपंच असताना घेतलेले आहेत. वर्षाताई असताना, स्वतः अर्चनाताई सरपंच होत्यात. खूप मोठमोठे ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतले गेलेले आहेत आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्याची कामाची अंमलबजावणी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन केलेली आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी काही महिला आहेत. महिला असल्यामुळे महिलांचं काही ठिकाणी जाणं येणं अडचणीचं होत होतं. आम्ही त्यांचे मिस्टर असतील त्यांना बरोबर घेतलेले आहेत. त्यांना घेऊन त्या ठिकाणी काही कामं केलेली आहेत आणि सर्वांनी सहकार्य केलेले. विरोध हा प्रकार आमच्याकडे नाही. फक्त ही जी निवडणूक प्रक्रिया पार पडली, ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवार होत्या योग्यताताई, त्यांना मतदान पडलं नाही म्हणून त्यांनी घेतलेला हा आक्षेप होता. आणि शेवटी गुप्त मतदानात झाल्यामुळं त्यांना वाटलं की बाबा
माझ्याबरोबर एवढे सहकारी होते. आता शेवटी सहकारी आहेत, त्यांनी गुप्त मतदान करून झालेले आहेत, ते खुल्या मनाने कुणालाच सांगत नाही मतदान केले म्हणून. मध्यंतरी तुम्ही पोलीस बंदोबस्त घेऊन ग्रामपंचायत उघडली होती, वाद झाला होता, आणि आता तुम्ही उद्यापासून किंवा आजपासून सरपंच म्हणून ग्रामपंचायत कार्यालय कधी उघडणार आहे, त्या संदर्भात काय तुमचं नियोजन? नाही, बरोबर आहे. ग्रामपंचायत कार्यालय साधारणतः 1 महिना बंद होतं. त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ग्रामसेवकांसंग आम्ही चर्चा केली, काही अडचणी आल्या. त्या अडचणी आपल्यालाही माहिती आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडे त्या बाबतीत तक्रार येत. आता ठीक आहे, जे झालं ते झालं, त्याच्यामध्ये आता मला खोलवर काही जायचं नाहीये. करणारे आमचेच होते. गैरसमज झाले असेल किंवा त्यांना तसं मार्गदर्शन मिळालं असं म्हणून त्यांनी ते केलं प्रकार. पण त्यांचंही काय उद्दिष्ट असं नव्हतं की लोकांना त्रास द्यायचा म्हणून. एक मानसिकता असते, त्या मानसिकतेमध्ये ते गेले होते. आपण सातत्याने राजकीय दबाव पहिलं काय असं कुठल्या राजकीय घडामोडी घडत होते की ज्याच्यामुळे सगळं घडलेलं आहे? राजकीय दबाव म्हणजे काय झालेले आहेत, शेवटी त्या ग्रामपंचायतमध्ये काम करताना अर्चना संदीप देवकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणून काम करतात, योगिताताई आहेत ह्या भाजपचं काम करतात. आणि याच्यामध्ये काय झालं, आमची सगळ्यांची महायुतीचे, परंतु प्रत्येकाचा कोण ना कोण त्या ठिकाणी एक राजकीय गुरु असतो किंवा मार्गदर्शक असतो, जो तो आपापल्या मार्गदर्शकाचे एक सल्ले घेत होते. त्या सल्ल्यातनं गैरसमज तालुक्यात वेगळा निर्माण झाला. पण राजकारण म्हणून आमच्याकडे नव्हतं. राजकारणाच्या दृष्टीने काही गडबडी होत गेल्या तिथं. जास्त काही सांगायचं नाही. एक खुली प्रतिक्रिया फक्त आपले गणेश भाऊ बेगडेंची आली होती, जे महाराष्ट्राचे माजी मोर्चाचे किसान मोर्चाचे अध्यक्ष होते. यांनी आमदारांचं केली. आमदारांनी आम्हाला याच्यात काही मोठं सहकार्य केलेलं नाही किंवा आमदारांकडनं काही हा काही निकाल देण्यात आलेला नाही. याच्यामध्ये आमदारांनी एकच सहकार्य केलं की जी ग्रामपंचायत बंद होती ती तहसीलदार साहेब असत की बीडीओ साहेब असत, सीओना फक्त एवढं सांगितलं की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय का बंद ठेवले, ते ग्रामपंचायत कार्यालय तुम्ही ओपन करा. जी न्याय प्रक्रिया चाललेली ती लवकरात लवकर तुम्ही निकाल देण्याचे आदेश देण्याचे प्रक्रिया चालू करा. याच्यामध्ये आमदारांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केलं आणि ती ग्रामपंचायत उघडायला लावली. ठीक आहे, बॉडी तिथं नव्हती, परंतु ग्रामसेवक तर होते. मग ग्रामसेवक असताना ग्रामपंचायत कार्यालय एवढे 1 महिना बंद राहण्याचं कारण? आता हे ग्रामपंचायतचा संदर्भातला विषय, ग्रामसेवकांनी का कार्यालय बंद ठेवलं, त्यांना जर प्रश्न विचारला तर बरं होईल. मी तक्रार अर्ज दिला होता. मी स्वतः माझ्या नावाचा बीडीओ साहेबांना एक तक्रार अर्ज दिला होता की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय चालू करा, ग्रामपंचायत कार्यालय का बंद ठेवले. आणि ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवत असताना आता काही ग्रामस्थ पण आहे तिथं, यांना काय जो त्रास होत होता, येणाऱ्या भाविकांचा अनेक लोकांचा टॅक्स आहे. आज आम्हाला ग्रामपंचायतला टॅक्स जमा करण्यासाठी वरतून एवढं दबाव तंत्र असतात की कॅटेगरीत बसण्यासाठी आम्हाला महसूल गोळा करायचा असतो आणि लोक महसूल द्यायला येतात होते तिथे, तो महसूल घेता येत नव्हता ग्रामपंचायत. आपण लोकनियुक्त सदस्य आहात, सगळं आहे. जर ग्रामपंचायत कार्यालय बंद राहते तर तुम्ही या संदर्भात वरिष्ठांना तक्रार केली होती का, त्या बीडीओ असेल किंवा अजून किंवा कार्यालय बंद आहे? हो, कारण ग्रामसेवकाचं प्रथम कर्तव्य आहे, जरी बॉडी नसेल तरी. आजही अनेक ठिकाणी 10-10 वर्ष बॉडी नाही, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक म्हणून कामकाज चालवलं जातं. मग 5 महिने तुमच्याकडे असं काय झालं? आता ते तुम्ही ग्रामसेवकांसंग बोलले तर खूप बरं होईल. कारण की खरं बघायला गेलं तर माझ्यासारख्याने त्या ठिकाणी माननीय प्रधान साहेब बीडीओ यांना 2 वेळा स्वतः भेट घेतली समोर आणि एक लेखी अर्ज सुद्धा दिलेला आहे मी की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय लवकरात लवकर त्या ठिकाणी असणारा टाळा काढून टाका आणि कामकाज त्या ठिकाणी प्रशासकीय कामकाज का होईना पण चालू राहू द्या, त्या ठिकाणी ते बंद ठेवू नका. आता याच्यात राजकीय दबाव किंवा ग्रामसेवकांनी ती का भूमिका घेतली हे त्यांनाच जास्त माहिती आहे. त्यांनी आजपर्यंत आमच्या संघ खोलवर चर्चा केलेली नाही. तर विरोध झाला, सर्व झालं, आता निकाल आलेला आहे. आपल्या हातामध्ये मला वाटतं काही मोजके काही महिने राहिलेले आहेत. आता कशा पद्धतीने कामकाज करण्याचं तुमची पुढं दिशा असणार आहे? परत आता या ठिकाणी सरपंच आहेच, त्याच कामकाज इथून पुढे पाहणार आहेत. तर त्यांचा एक सहकारी म्हणून आम्ही सगळेच्या सगळे 9 जण एकत्र बसणार. काय विकास निधी करायचा आहे पुढे गावामध्ये. आता शेवटी आमच्याकडे कालावधी खूप कमी आहे, पण देवस्थान तीर्थक्षेत्र असल्यामुळे खूप म्हणजे त्या ठिकाणी अडचणी तयार होतात. नवरात्रीचा काळ चालू आहे, भाविकांना सुखसुविधा द्यायच्या आहेत. लवकरात लवकर त्या ठिकाणी आदेश साहेबांनी बीडीओ साहेबांनी ग्रामसेवकांना द्यावा की त्या ठिकाणी मासिक मिटिंग लावण्यात यावी. मासिक मिटिंग लागल्यानंतरच काही गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला करता येईल. आजही त्या ठिकाणी काही करताना ग्रामसेवक हा त्या ठिकाणी असणारा मुख्य प्रशासकीय अधिकारी, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं. आमच्या असणाऱ्या ठीक आहे, योगिताताईंनी अर्ज दाखल केला होता, त्या काही या ठिकाणी सरपंच झालेले नाहीत.
पण त्यांचा मान सन्मान आम्ही तसाच ठेवणार आहे. त्यांचे अधिकारी सदस्य म्हणून तसेच आहेत. त्या ज्या भूमिका मांडतील त्या भूमिकांना आमचा तिथं पाठिंबा राहील. मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही ग्रामपंचायतीचं जे काही नुकसान झालेलं आहे, ठीक आहे, तुमचे काही टेक्निकल विषय आल्यामुळे तुमची जी बॉडी आहे ती अस्तित्वात नव्हती किंवा काही त्यांना पॉज मिळाला होता, परंतु ग्रामसेवकांनी जी काही म्हणजे काटचुकारपणा याच्यामध्ये दाखवलेला आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी काही आपण मागणी करणार आहात का? कारण याच्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीचं नुकसान झालेलं आहे मोठं. आता हे ग्रामसेवकाला विचारा असं म्हणून तुम्हाला होणार नाही. तुमची भूमिका याच्यामध्ये काय राहणार आहे? आता खरं तर याच्यावरती अनेक तक्रार अर्ज गेलेत, म्हणजे जसं माझा गेलेला आहे तसे अनेक तक्रार अर्ज बीडीओ साहेबांकडे गेलेले आहेत. बीडीओ साहेबांनी सुद्धा काही ग्रामसेवकांना पत्रव्यवहार केला होता की तुम्ही कलमा जे ग्रामपंचायतीच्या अधिनियम सूचना आहेत त्या सूचनेखाली त्या ठिकाणी कामकाज चालू करा. मग आता याच्यामध्ये ग्रामसेवकांनाच मी म्हणतोय कुठेतरी आपण कायद्याच्या कचातीत पाहण्यापेक्षा त्यांच्या वरिष्ठांचं सुद्धा काम होतं ना. वरिष्ठांनी सुद्धा त्यांना ह्या ठिकाणी कोणते आदेश दिलेत ना दिलेत किंवा ग्रामसेवकांनी कोणत्या तक्रारी त्या ठिकाणी केलीत का, त्यांना कोणत्या अडचणी येत होत्या हे बीडीओ साहेबांना बऱ्यापैकी माहिती असेल. बीडीओ साहेबांनी या ठिकाणी काही गोष्टींचा खुलासा करून सांगावं की ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनी आज चुकारपणा केलेला आहे, या ठिकाणी यांना निलंबित करण्यात यावे. हा अधिकार सर्वोच्च प्रशासनाचा आहे, तो आमचा नाही. फक्त आम्ही सगळेजण एकत्र बसू त्यावेळेस आमच्या सगळ्यांचं एक टिप्पणी तयार होईल की ग्रामसेवक पुढे चुकलेत का, त्यानंतर ग्रामसेवकांवरती कोणती कारवाई करायची आम्ही सर्वजण बसून एकत्र त्या ठिकाणी लेखी अर्ज देऊ शकतो. गणेश आंबेकर म्हणून आमच्याकडे ग्रामसेवक आहेत, गेली 4 वर्ष आहेत, ते काम करतात. कामाची पद्धत चांगली आहे त्यांची, त्याच्याविषयी काही आक्षेप नाही. त्यावेळेस झाला होता तरी 4-5 महिने ग्रामपंचायत बंद ठेवणे कोणत्या कायद्यामध्ये बसते नाही. आणि मुळात तुमचं सरपंच जरी नसलं तर तुमचे इतर 9 सदस्य होते ना. हो, सदस्यांनी पुढे पायऱ्यावरती बसत नाही ना, आमची अडचणच झाली होती, आम्हाला जाता येत नव्हतं. त्याच वेळेस ग्रामसभेची निर्माणाची मागणी का केली नाही आपल्याकडे? मी सांगितलं ना आता की मी माझ्या पद्धतीने मी एक सदस्य म्हणून मी माझा तक्रार अर्ज दाखल केला होता. आता त्यावेळेस अशी परिस्थिती झाली होती की सदस्य सगळे वातावरण भीतीचं होतं, कुठलेही सदस्य पुन्हा संघ बोलत नव्हते. आमच्यातही जर संवाद करायचा म्हणला तर आम्ही व्हिडिओ कॉलिंग मार्फत करत होतो. का तर शेवटी एकमेकीवरती विश्वास राहिला नव्हता. गुप्त मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहेत, सगळेच्या सगळे संशयाच्या भोवऱ्यात होते. ज्यांना केले तेही संशय घेत होते, ज्यांना आम्ही मतदान नसन केलं तेही आमच्यावरती संशय घेत होते. म्हणजे दोन्ही महिला आमच्यावरती संशय घेत होते. त्यामुळे आमच्यात ते काही गोष्टींचा समभ्रम तयार झाला होता. निवडणूक प्रक्रिया ही पार पडत असताना आम्हाला पहिल्यांदाच असा अनुभव आलेला आहे. एवढं संशयाचं वातावरण असताना पुढच्या 2-3 महिन्याचा जो कालावधी आहे याचा तरी कामकाज सुरळीत चालणार नाही. नक्की काय जर ग्रामस्थ आणि सदस्यांनी जर ठरवलं त्या ठिकाणाचा जो 5 वर्षात कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे तो 3 महिन्यात राबवायला आम्हाला काही अडचण नाहीये. कार्यकाल किती राहिला आता? आता साधारणतः आमचा जानेवारीमध्ये कालावधी संपेला. तुम्ही अनेकदा सांगितलेलं आहे की तुमचं म्हणजे जरी इतर सदस्य असतात म्हणजे ठीक आहे, काही कारणास्तव तुमच्यामध्ये हे आहे, परंतु अजूनही तुम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात, एकमेकांशी चांगलं तुमचं हे आहे. हो, संबंध आमचे. मग घोडं पेंट खाते घोडं याच्यासाठी पेंट करत होतं. शेवटी ह्या 2 महिलांनी फॉर्म भरले होते सरपंच पदासाठी. आम्ही 7 लोकांनी भरलेले नव्हते. 2 म्हणणं एक झाले, एक नाही झाले. आता त्याच्यामधनं आमच्या 7 लोक आम्ही संशयाच्या भोवऱ्यात आलो होतो. शेवटी 7 लोकांनी मतदान कुणाला केलं आणि कुणाला नाही केलं. आम्हाला सरपंच कोण झालं याचा दुःखही नाही आणि आनंदही नाही. आमचं एकच होतं की आपल्या 7 लोकांना उद्या जाऊन त्या ठिकाणी परत काम करायचंय आणि आपल्याला गावाला किंवा आपल्या येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे. हे आमच्या 7 लोकांची भूमिका होती. या 2 लोकांनी काय करायचं ह्यांचा प्रश्न येतो, परंतु आम्ही अडचणीत येत होतो आणि आम्ही सगळ्यांचे संबंध एकामेकी सगळं चांगले आहेत आणि पुढेही चांगले राहतील. ग्रामपंचायत कार्यालयात थोडं झालंय का? अजून मी स्वतः गेलेलो नाही, त्याच्यामुळं सांगायची वेळ आली तर आता मी ग्रामसेवकांना नुकताच आत्ता फोन केला होता पत्रकार परिषद घेण्याच्या अगोदर. त्यांच्याकडनं काही गोष्टी मला माहिती करून घ्यायच्या होत्या. ठीक आहे, त्यांचा फोन लागलेला नाही, त्याच्यामुळे मला त्यांच्या संग संभाषण करता आलं नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला तुम्ही सरपंच म्हणून खुर्चीवरती बसले पण तुम्हाला कार्यालयच नसेल तर तुमचं कामकाज सुरू झालं नाही. तर त्याच्यासाठी आम्ही येत ना ह्या पत्रकार परिषद झाल्यानंतर ही निकालाची प्रत घेऊन आम्ही स्वतः बीडीओंकडे जाणार आहेत. बीडीओ साहेबांसंगही चर्चा करणार आहेत की तुम्ही आता ग्रामपंचायतचं कामकाज प्रशासकीय म्हणून कसं चालू करणार आहे आणि कधी करणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक कामगारांचे पगार वगैरे अडकलेले आहेत. सरपंच झाल्यानंतर त्या ठिकाणी मिटिंग घेऊन त्यांचे पगार किंवा खाते बदल करणं खूप गरजेचं आहे.
विषय असा असतो तुमचं सरपंच पद जरी रिक्त असलं किंवा माझ्या भवनामध्ये असेल तर उपसरपंच तुमचा प्रभारी सरपंच म्हणून कामकाज पाहू शकतो. हो, हा अधिकार प्रशासनाला नाही. तुमचं कार्यालय बंद ठेवायचं किंवा कार्यालयात येण्याचा नाही येण्याचा. असं असताना चुकीच्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग करून हा कुठेतरी 5-6 महिना तुमचा कालावधी जो वाया गेलेला आहे याची भरपाई तुम्ही कशी करून देणार? नाही, याची भरपाई आता तर काढणं खूप हे ह्याच्यात गावाचं नुकसान झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो की प्रशासनाच्या काही ढिसाळ कारभारामुळं आम्हाला ग्रामस्थांना असेल किंवा आमच्या ग्रामपंचायत बॉडीला त्रास झालेला आहे. हे भरून न येणारी गोष्ट आहे. पण ठीक आहे, प्रशासनाने शेवटी जो न्याय द्यायचा तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने न्याय ज्याला द्यायचा त्यांनी दिलाय. त्याच्यामध्ये आम्हाला काही वावगं वाटत नाही. फक्त इथून पुढे राहिलेला कालावधी कमीत कमी 5 महिन्याचा विचार केला तर 3 महिने पण आमच्या हातात न जाईल. या 3-4 महिन्यामध्ये तरी या 5 महिन्याचा कशी भर काढता येईल याचा आम्ही सगळेजण बसूनच विचार करणार आहे. जिल्हाधिकाऱ्याचा आदेश झाला तर न्यायालयात पण धाव घेतलेली आहे. न्यायालयात धाव घेतली होती. माननीय वडगावचे न्यायमूर्ती यांनी त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये तो आदेश देऊन टाकला की ग्रामपंचायतचे जे खरे न्यायाधीश आहेत ज्यांच्याकडे जायला पाहिजे ते माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत. यांच्याकडे आम्हाला जाण्याचे अधिकार आहेत. संबंधित व्यक्ती ह्या चुकीच्या मार्गाने न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांचा 7 दिवसात त्या ठिकाणी अर्ज फेटाळला गेलेला आहे आणि त्यांनी आदेश दिले होते की हा तुम्ही कलेक्टर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे जाऊनच तुम्ही हे करा. जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलेत. त्यांनी तारीख पे तारीखच काम चालू होतं. ठीक आहे, त्यांनी का विलंब लावला आम्हाला माहित नाही. खरं तर ह्या निकाल हा 3 महिन्यात देणं अपेक्षित होतं. माननीय जिल्हाधिकारी साहेब हे कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतीचे ज्यावेळेस वाद त्यांच्याकडे जातात तर त्यांनी 3 महिन्यानंतर निकाल देणं हे बंधनकारक आहे तसं पाहायला गेलं तर. त्यांनी शेवटचा प्रश्न, जर अजूनही जर उद्यानंतरही जर ग्रामपंचायत कार्यालय उघडलं गेलं नाही तर आपण काय करणार? कारण की जे काही गावाचे जे काही नुकसान या सगळ्या याच्यामध्ये होते ते जबाबदार सदस्य म्हणून तुम्ही सर्वजण आहात आणि जर ग्रामसेवक ज्या पद्धतीने दुर्लक्ष करते ज्या पद्धतीने त्यांनी कामकाजाचं हे केलेलं आहे तुम्ही काय करसाल जर उघडलं गेलं नाही तर? भूमिका काय राहील? आता भूमिका एकच आहे. प्रशासनाने 5 महिने वाया घालवले आहेत. अजूनही त्यांचा हेतू तोच असेल काही तर शेवटी लोकशाही मार्गाने काही गोष्टी आहेत आमच्याकडे. आज न्यायाधीश म्हणून कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेले आहेत. सरपंच म्हणून अर्चनाताई संदीप देवकर आणि जरीही त्या ठिकाणी आता न्यायालयीन जो आदेश आहे तो निवडणुकीच्या संदर्भातला आदेश आहे. निवडणूक पार पडली ही तहसीलदार असेल कलेक्टर साहेब असेल निवडणूक अधिकारी आहे यांच्या अनुषंगाने ती प्रक्रिया पाडली. इथून पुढे ग्रामपंचायतचे जे कामकाज चालू करायचे ते कामकाज हे ग्रामसेवक बीडीओ आणि त्याच्यानंतर जाऊन जिल्हा परिषद सीओ साहेब यांची ती भूमिका आहे. त्यांनी सरपंचांना त्या ठिकाणी किती दिवसामध्ये मीटिंग कॉल करायला सांगतात. जर त्यांनी येत्या 10 दिवसात आम्हाला संबंधित सदस्यांना कुठल्याही प्रकारचे अजेंडा काढले नाही तर त्या ठिकाणी सरपंच असतीलच पण मी सांगतो की प्रशासनाला कसं वटणीव आणायचं याचा आतापर्यंत 5 महिन्यात अनुभव आला नसेल पण बीडीओ साहेब असतील यांना ह्या जगामध्ये कसा त्रास होतो सामान्य लोकांना दिल्यानंतर त्याची भूमिका त्यांना लवकरच त्या ठिकाणी कळून येईल. आणि ग्रामस्थ एवढे चिडलेले आहेत. आजही ग्रामस्थांना आमच्यासारखे सदस्य सांगतात की ठीक आहे थांबा शेवटी गाव आहेत सरपंच आहेत येतील जातील पण ग्रामस्थ म्हणून आपल्या काही कर्तव्य आहेत आणि ते कर्तव्य जर पार पाडायचं असेल तर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्याला प्रशासनाला एवढे वटणीव आणण्यासाठी आपला बळाचा वापर करता येणार नाही म्हणून आम्ही थांबलो होतो. माझी बीडीओ साहेबांना एकच विनंती आहे, बीडीओ साहेब ही भूमिका तुमच्याकडनं पाहिजे होती. तुम्ही हा आदेश ज्या दिवशी झाला त्या दिवशी द्यायला पाहिजे होता. परंतु ज्या निवडणूक अधिकारी म्हणून धायडे कुडे मॅडम यांनी निवडणूक पार पाडली ती पार पाडत असताना त्यांनी तुमच्याकडे काही गोष्टी लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत की अर्चना संदीप देवकर या सरपंच म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. पण तुम्ही कोणती वेळ घेतली कोणता आपला दबाव होता का आपला कोणता स्वार्थ होता किंवा खरंच प्रशासकीय म्हणून कोणती अडचण होती हे मला माहित नाही. परंतु आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण आमच्या गावातल्या लोकांना इथून पुढे त्रास द्यायचं काम करू नका. येत्या 7 ते 8 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे अजेंडा या ठिकाणी निघाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी आमच्या गावचं काम सुरळीत झालं पाहिजे. सरपंच पदाचे आदेश जे आलेले आहेत ते संबंधित योगिताताई नवनाथ पडवळ यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्जामध्ये दाखल केलेले अनेक मुद्दे आहेत त्याच्यात टिप्पण्या आहेत त्यांच्या की कशा प्रकारे अर्चना संदीप देवकर या सरपंच नाहीयेत किंवा या निवडणूक प्रक्रियेवरती काही त्यांचे आक्षेप होते ते त्यांनी दाखल केले होते. पण निवडणूक प्रक्रियेमध्ये
ज्या वेळेस त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडत होती त्याच्या अगोदर त्यांनी कोणते आक्षेप घेतले नाही. मतदान प्रक्रिया पार पडली, पार पडत असताना ज्या निवडणूक अधिकारी म्हणून दायगुडे मॅडम होत्या त्यांनी निकाल जाहीर केला की 5 विरुद्ध 4 एक मतांनी अर्चना संदीप देवकर या सरपंच म्हणून निवडणूक आल्या. त्याच्यानंतर योगिताताईंना वाटलं की मला मतदान कमी पडले किंवा त्यांची काय मतदानाची स्ट्रॅटर्जी असेल ती जुळली नाही, म्हणून त्यांना त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि त्यांनी मॅडमला सांगितलं की मला सरपंच म्हणून निवडून आले पाहिजे होते. माझ्याकडे 7 लोक होती, मला 5 तरी मतदान पडलं पाहिजे असे त्यांचे विषय होते. पण ठीक आहे, त्यांना त्या ठिकाणी पडली नाही. हो, निकाल ही प्रोसिडिंग होती. प्रोसिडिंग वरती त्यांनी लिहिलं होतं. वाईट एवढंच वाटतंय की त्या ठिकाणी एक टिप्पणी लिहिली गेली. त्या टिप्पणीमध्ये उल्लेख केला गेला की प्रोसिडिंग मध्ये की प्रक्रिया काही कारणास्तव काही प्रक्रिया बाकी आहेत. आम्हाला आजपर्यंत त्या टिप्पणीचा अर्थ कळला नाही. निकाल जाहीर झाला, सगळं झालं, त्याच्यामध्ये ठीक आहे. आता आम्हाला खरं म्हणायला गेलं तर काही लोकांना या ठिकाणी नावं घेता येईल, काही चर्चा करता येईल. ठीक आहे, त्यांचे काही प्रॉब्लेम असेल, प्रशासनाचे असेल, निवडणूक अधिकाऱ्यांचे असेल. आता ह्या ठिकाणी सरपंचांनी मीटिंग लावणं गरजेचं आहे. हो, सरपंचांनी अजेंडा काढणे, पण तो सरपंचाने अजेंडा काढण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामसेवकांची सुद्धा गरज आहे. सरपंचाच्या सहीने अजेंडा निघेल ना. हो, सरपंचाच्या सहीने. सेवक आहे, नोकर आहे, त्याला तुम्ही आताही कॉल करून तुम्हाला पहिलेच सांगितलं की ही मीटिंग चालू होण्याच्या अगोदरच ग्रामसेवकांना फोन केला होता मी, आणि मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही मीटिंग कॉल कधी करता, आम्हाला इतर सदस्यांना कधी बोलवताय, हे मला त्यांना विचारून घ्यायचं होतं. पण त्यांनी ठीक आहे, तुम्ही त्यांना कॉल करायला पाहिजे ना सर. आम्हीच कॉल केला होता. सरपंचांनी मला सांगितलं की तुम्ही ग्रामसेवकांना फोन करून विचारून घ्या की अजेंडा कधी काढायचा आहे मीटिंगचा, म्हणून मी त्यांना कॉल केला होता पत्रकार परिषदेच्या अगोदर. आता ते लगेच सांगता येत नाही, कदाचित नाही, कॉलच उचलला नाही त्यांनी, मुळात कॉल उचलला नाही. त्याच्यामुळं उगाच त्यांच्यावरती जास्त कॉलवर चर्चा करण्यापेक्षा आजचा काळ झालेला आहे. पत्रकार परिषद मधनं आम्हाला हेच साध्य करायचं होतं की सरपंच जो गावात आणि परिसरात जो काही हे चालू होता, गोंधळ चालू होता, त्या संदर्भातला हा विषय आहे की तो लोकांना की हा आदेश आलेला आहे, संबंधित अर्ज फेटाळले गेलेले आहेत, आणि या ठिकाणी अर्चना संदीप देवकर या ठिकाणी आजपासून सरपंच म्हणून काम पाहणार. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की आमच्या 7 सदस्यांमध्ये कसले मतभेद नाही. हो, मग 7 सदस्य मिळून तुम्ही सरपंचांच्या पाठीमागे का नाही उभं राहू शकता? आता तुम्हाला काय सांगितलं, गाव पातळी आहे, नात्यागोत्याचं आहे, आमचा कालावधी कमी राहिलेला आहे. शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं. आज संबंध कोण कोणाचे खराब करायला बघत नाहीये, हा झालेला एक. ठीक आहे, आमचा थोडासा अनुभव कमी पडला त्या ठिकाणी की आम्ही 7 लोकांनी कसं तरी एकत्र येऊन त्या ठिकाणी काही गोष्टी करायला पाहिजे होत्या. आमचा अनुभव कमी पडला, त्याबद्दल मी माझा अनुभव थोडक्यात कमी पडला. मी असं या ठिकाणी हे करेन. तुम्ही 7 सदस्यांचं म्हणताय ना, पत्रकार परिषदेला ते पण घेऊन आले विशेष मिटला नाही. पत्रकार परिषद ह्या सरपंच म्हणून अर्चना देवकर यांची आहे की त्या ह्या ठिकाणी झालेले आहेत, आणि मी या ठिकाणी येणं म्हणजे मला ह्या झाल्या सरपंच तर मी यांच्या पाठीचे आहेत. उद्या योगिताताई नवनाथ पडवळ झाले असं तर मी तुम्हाला ह्याच मंचावर दिसलो असतो. याच्या अगोदर पूजा अशोक पडवळ झाल्या, मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलेले आहेत. त्यानंतर योगिताताई संतोष मावकर झाल्यात, त्यांच्या खांद्या वर्षाताई मावकर झाल्या, त्यांच्याही केल्यात. अर्चनाताई होत्या, ह्यांच्या. मी एक सदस्य आहे. माझं काम आहे की माझा जो सरपंच होईल त्या सरपंचाच्या अनुभवाला कुठेतरी माझा अनुभव जोडला गेला पाहिजेत आणि गावातल्या समस्या मिटल्या पाहिजेत. चला, थँक्यू.